पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बौद्ध सुकृताची जोडी ती जोडी बरुणे विठ्ठली आवडी करुणे विठ्ठले आवडे आवडी ओ हा विठ्ठल तो हा विठ्ठल हे तो हा विठ्ठल तो हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व दुःखाचे आगर सर्व लोकाचे आदर सर्व लोकाचे आदर
रुक्मा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा रुक्मा देवीवर रुक्मा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी राम आला देवा तिळी आला देव तिळी आला देवा तिळे आला गोडे गोड जीव धाला गोडे गोड जीव धाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला देव तिळी आला देव तिळे आला देव तिळी आला देव तिळे आला गोडे गोड जीव धाला गोडे गोड जीव धाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला गोडे गोड देव झाला साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ अंतरीचा मळ गेला 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 अंतरीचा मळ पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले एका स्नानेची खुंटले एका कानाची कुंडले एका कानाची कुंडले एका कानाची कुंडले एका कानाची कुंडले साधला हा पर्व काळ साधला पर्व काळ हा पर्व काळ साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरिचा मळ गेला अंतरिचा मळ गेला अंतरिचा मळ गेला अंतरिचा मळ तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दने जने शुद्ध जनार्दने जने शुद्ध जनार्दने जने शुद्ध
जनार्दने जने तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दने जने शुद्ध जनार्दने जने शुद्ध जनार्दने जने शुद्ध जनार्दने जने साधला हा पर्व काळ साधला पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरामळ गेला अंतरामळ गेला अंतरामळ गेला अंतरामळ ढोबार घुमाई देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला देव तिळी आला देव तिळियाला देव तिळियाला देव तिळियाला देव तिळियाला देव तिळी आला 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 देव तिळियाला देव तिळियाला देव तिळियाला देव तिळियाला आला गोडे गोड दिवला गोडे गोड जीव धाला गोडे गोड जीव गोडे गोड जीवधारा जीवधारा साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व
साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा गेला अंतरीचा मळ साधला हा पर्व काळ 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 गेला दारीचा म्हण गेला गेला अंतरेचा मळ गेला 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 अंतरीचा गेला गेला अंतरिता गेला अंतरिता गेला अंतरिता म्हणा
गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरेचा मळ साधला काळ साधला पर्व काळ साधला पर्व काळ साधला पर्व काळ विठ्ठल तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजीचा गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदयापुले चौफाळून या भले परी बैसौ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवतुली आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारा यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून समय परत्वे स्वतःची अनुभूती सांगितली. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या पाठीवर हा वारकरी संप्रदायच एक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीत स्वीकारावा लागेल, कालमानाने स्वीकारावा लागेल, विज्ञानाच्या माध्यमातून स्वीकारावा लागेल, ज्ञानाच्या माध्यमातून स्वीकारावं लागेल, साधनेच्या माध्यमातून स्वीकारावं लागेल. पण पहिलं सांगितलं मी कालमानातून. या जीवनामध्ये दोन टप्पे आहेत, एक सुखाचा आणि एक दुःखाचा. पण ते सुखाचा टप्पा आणि दुःखाचा टप्पा आपल्या मनावर आपण करतो तोपर्यंत खरं सुख आणि खरं दुःख कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक गंमत आहे पहा, जीवनामध्ये तीन गोष्टी ठराविक आहे, सहज आहे, प्रत्येकाला मान्य आहे. जगणं पहिलं, जगण्याकरता काहीतरी करणं दुसरं, आणि ते करत असल्यानंतर कुठंतरी थांबणं. काही कर्म करा तुम्ही, त्या कर्माला कुठंतरी शेवट आहे. कितीही रस्ता चाला, त्या रस्त्याला कुठंतरी गाव आहे. त्या रस्त्याने आपल्याला चालायचं आहे का, तर त्या गावाला जाण्याकरता जाण्याची प्रवृत्ती पहिली आहे. तसं जीवनामध्ये मानवी जीवन आहे, त्याला जगणं गरजेचं आहे पहिलं. त्याला मरायचं सुद्धा मनावर नाही आणि जगायचं सुद्धा. मी आता जगणार आहे म्हटलं तरी कोरोनात गेल्याशिवाय राहणार नाही, आणि मी आता मरणार आहे म्हटलं तरी कोरोनातून सुद्धा वाचल्याशिवाय राहत नाही. काय गंमत आहे. भरपूर असे उदाहरण आहेत, आपल्याला ते सांगत बसण्याची गरज नाही. आता मला नेहमी सांगण्यापेक्षा आत्ताच्या प्रसंगात जर बोलायचं ठरलं ना, तर या परमार्थामध्ये पहिला प्रयोग आहे परीक्षितीचा. कुणाचा? परीक्षिती. परमार्थ कसा करायला पाहिजे, कुठून करायला पाहिजे,
त्याला काही कळत नव्हतं. त्यांनी विचारल्यानंतर भेटलं आणि मग 7 दिवसामध्ये काय झाला, त्याचा उद्धार झाला. तुम्हाला माहित नाही ना, झाला असं समजा, नाही का. 7 दिवस परीक्षितीचा 7 दिवसामध्ये झाला. खटवांग राजाचा 1 तासात झाला उद्धार, नाही का. जीवनामध्ये हे जे इतिहास आहेत ना, एक प्रकारचा इतिहास आहे, पण आपण त्याला आता पुराण म्हणतो. रामायण आपल्या भारतात घडलेला इतिहास आहे. महाभारत आपल्या देशामध्ये घडलेला इतिहास आहे. त्याच्यातून जे घ्यायचं आहे ते आपण घेत असतो आणि त्या पद्धतीने पावलं टाकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्र पुराण धर्म धरून जर आपण चालायला लागलो ना, तर भ्यायची गरज नाही. का तर आपण त्याचा आधार घेतलाय. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतायत, आधार जर नसेल तर विनाकारण कथा सांगत बसू नको. कुठंतरी आधार असेल बघा. म्हणून वारकरी संप्रदायातला शब्द ना शब्द आधाराशिवाय नाही. तुकोबारायचा त्याला आधार आहे, ज्ञानोबारायचा त्याला आधार आहे, नाथ महाराजांचा त्याला आधार आहे, तर त्या बोलण्याला किंमत आहे. नाही तर विनाकारण बडबड करायचं नाहीये. म्हणून तुकोबाराय बोलले, आधारा वाचून काय सांगशील कहाणी. म्हणून वारकरी संप्रदायाला स्टँड आहे. इतर तुमचे व्याख्यानं वगैरे काय आहे, त्याला फक्त समोर ठेवायला स्टँड असतं, बाकी बोलायला स्टँड नाही. कशावर बोलला काय सांगता येत नाही आहे, त्याला सिद्धांत नाही. म्हणून या वारकरी संप्रदायाचा जर आपण प्रकार पाहिला तर प्रत्येक समयाला सुद्धा आपल्याला सूचना केलेली आहे. म्हणून आपण जे सण वार करतो ना, पहा तुम्ही, आज सण आहे म्हणून मला तात्याने काल सांगितलं हा अभंग हा घ्यायचा आहे. मी म्हटलं कुठलाही घेतला तर जसं जमल तसं बोलू आपण. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि शक्यतो आम्हाला जोग महाराजांच्या कृपेने काहीतरी समयाशिवाय बोलायचं नाही. काय ते जोग महाराजांची कृपा आहे. कुठंतरी ते अभ्यास, एकच अभंग 2 तासात कसा सोडवायचा, तोच अभंग 1 तासात कसा सोडवायचा, नाही का, तोच अभंग 20 मिनिटात कसा सोडवायचा, हे तिथं शिक्षण मिळतं बुवा. 4 वर्ष अभ्यास. मी कशा करता बोलतोय की जोग महाराज हे ज्ञानोबारायचे अवतारच समजायचं थोडक्यात. का तर एक उदाहरण घ्या. भगवान कृष्णाला अर्जुनाला सांगून समाधान वाटलं नाही, नाही का. म्हणून त्याच भगवंताने ज्ञानोबारायचं रूप धारण केलं आणि जगापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचवली. आज ज्ञानेश्वरी माहीत नाही असा देश नाही, गाव सोडून द्या, नाही का. आता लासुरण्यात कुणी एखादं म्हणत असेल ज्ञानेश्वरी म्हणजे काय, त्याला नक्की समजायचं हे हिंदू नाही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जो कृतीचा भाग तुमच्या आमच्या पुढे टाकला तो कुठंतरी या जीवाने समाधान मिळवावं. वारकरी संप्रदाय सोडून दुसरं काय सांगतो सांगा. प्रपंच तर प्रत्येक करणार आहे, पण त्या करण्यामधून कुठंतरी यांनी समाधान भोगावं, थांबावं. म्हणून पहिला टप्पा आहे आपण जगणे, आणि जगतोच माणूस. त्याला मरायचं म्हणलं तरी मरू शकत नाही आहे. बघा एका ठिकाणी मी उदाहरण ऐकलं, झालंय का नाही माहीत नाही, मुंबईसारख्या ठिकाणी 5व्या मजल्यावर मरण्याकरता उडी मारली, वैतागलं ते. आणि असं होतं प्रत्येकाला, श्रीमंत असो गरीब असो, माणूस केव्हा तरी प्रपंचामध्ये उद्गार काढतोय, या कटकटीपेक्षा ना मेल्याला बरं, असं म्हणतोय का नाही कधी. होय भाऊ, होतोय ना. एखादा वरून म्हणत नसेल पण मनात सुद्धा वाटल्याशिवाय पश्चाताप होतो माणसाला, नाही असं नाहीये. प्रपंच म्हटलं की त्याच्यामध्ये केव्हा ना केव्हा पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. काही काही निबरगट वरून दाखवत नाही, तो सोडून द्या, पण हा पश्चाताप होतो. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, 5व्या मजल्यावरून उडी मारली हो, आणि उडी मारल्याबरोबर खालून रस्त्याने एक मोलठं डालगं पावायला घेऊन जात होता, त्या डालग्यात पडलं ते जगलं आणि खाली पावाला मेलं. मरायचंय म्हणलं तरी मरता येत
नाही. आणि जगायचंय म्हणलं तरी जगता येत नाही. पण जीवन जगणं गरजेचं आहे आणि ते जगण्याकरता काहीतरी करणं गरजेचं आहे. मला त्याच्यावर प्रमाण नाही सांगता येत, पण सिद्धांत आहे बघा. जरी झाला संन्यासी, बघा हे पुढचं तुम्ही म्हणा, मला काय माहिती नाही, पण असं आहे. कुणीही असू द्या, जगण्याकरता त्याला काहीतरी करायचं आहे. माझे तुकोबाराय स्पष्ट बोलताय, या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. काय गंमत आहे. केवळ या पोटाकरता मनुष्य थांबू शकत नाहीये. तुका म्हणे पोटे केली विटंबना दीन झाला जना किंवा बाकी. म्हणून जगायचं आहे आणि हे जगणं प्रत्येकाला आहे. जीवन जगतो माणूस, फक्त त्याच्यामध्ये जगण्यात दोन प्रकार आहे. एक आपल्या मनाने जगण्याचा प्रयत्न करतो, दुसरा शास्त्राचा आधार घेऊन जगण्याचा प्रयत्न करतो, आणि तिसरा वर्ग असा आहे संतांचं ऐकून चालतो. विठाल विठाल विठाला 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 विठाला. आणि म्हणून जगत असताना काहीतरी करायचंय. शरीर थांबलेलं नाही. शरीर कुठलं तरी कर्म करतंय. डोळे पाहायचं थांबले नाहीत, कान ऐकायचे थांबले नाहीत, तोंड बोलायचं, तुम्ही कोणीच बोलत नाही, बोलायचं थांबत नाहीये. प्रत्येक इंद्रिय आपली आपली कामं करतात, ते थांबू शकत नाहीये. मग नेमकं काय करायचं हे करत असताना जर संतांचं ऐकून आपण चालत असाल तर आमचे संत सांगतायत, बाबा डोळ्यानं बघायचंय ना, तर काय बघायचं, या प्रत्येक इंद्रियाला सुद्धा व्यवस्थित वापरण्याकरता म्हणजे तुकोबाराय आपला अनुभव सांगतायत. ए डोळ्या हो, दुसरं काय पाहू नका बरं. तुम्हाला जर जगायचंय, पाहायचंयच ना, पाहिल्याशिवाय राहायचं नाही, तर केवळ पांडुरंगाचं रूप पहा. डोळे तुम्ही घ्या रे चूक पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख विठोबाचे मुख. तुम्ही गाणे चूक पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. नुसतं भजनच करत राहावं वाटते. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठो. जगायचंच ना. जगत असताना या इंद्रियाला जर असं वळण लावलं तर आपल्याला जगण्याचा कंटाळा येऊ शकत नाहीये. नाही तर कधी कधी गप्पा मारता मारता म्हणावं लागतं, ए अरे गप ना, किती वेळ गप्पा मारतोय, तोंडाला मट नाही. अरे ते तोंड जर खापराचं असतं तर तुम्ही म्हणा ते असं माणूस वैताग बोल थांबावं लागतं. पण बोलायचंच असेल ना, आमचे नाथ महाराज म्हणतात, काय बोलायचंय, तुम्हाला भांडायचं असलं तरी विठ्ठल म्हणा, नाही का, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. प्रत्येक कर्म करत असताना आपण जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ते नामचिंतन करत असताना कर्माचा कंटाळा येऊ शकत नाही. का तर ते नाम तुमचा कंटाळा बाजूला ठेवतं. जाईल भव श्रमा सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रमा सुख होईल दुःखा. जाईल भव श्रम दुःख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. काम काही म्हणा राम राम जाईल राम श्याम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम
पण ते जगत असताना असं जर जगलं तर आपल्याला चिंता नाही आहे. पण हे करत असताना कुठंतरी ते कर्म थांबलेलं आहे. कर्म कायम चालू नाहीये. प्रकार बदलेल, परंतु जे कर्म तुम्ही करताय त्याला कुठंतरी थांबायचं आहे. ते कर्म थांबलं तरच त्याचं फल आहे, नाहीतर फल नाही आहे. रस्ता चालायला लागलो आपण, गाव येईपर्यंत चालतो. ज्ञानोबा राहायचा सोहळा आहे, आळंदीपासून निघतो, फलटण, सासवड, फलटण नाही का, वेळापूर, वाकरी, पंढरपूर, सोलापूर, होय म्हणा नाही, पुढं जाऊ शकत नाही. आपलं जीवन आहे, जन्माला आलोय केव्हा तरी आपल्याला थांबायचं आहे. हे प्राकृतिक झालं. पण वैचारिक जर पाहिलं तर तो विचार कुठंतरी थांबला पाहिजे, आणि जर नाही थांबला तर त्याला समाधान नाही. आता उलटी भाषा आहे. सहज एक माणूस व्यवहारात बोलत असतो, बा जो थांबला तो हे नाही आहे. परमार्थामध्ये कुठंतरी थांबायचं आहे, आणि ते ठिकाण आहे जीवनाचं. अशा ठिकाणी थांबायचं आहे का तिथून पुन्हा कुठं प्रवास करण्याची गरज नाही. काय गोड चिंतन केलं निळोबारायनी. पावलो पंढरी वैकुंठ भुवन, नाही का. पंढरपूरला गेल्यानंतर इतकं समाधान आहे का आता इथून कुठं जायची गरज. तुका म्हणे दावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका म्हणे दावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका म्हणे दावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. आणि म्हणून प्रत्येक कर्माला एक माध्यम आहे. हा कर्माचा शेवट आहे, परंतु त्याच्यामधलं एक वर्म आहे, ते मात्र एक आहे. समाधान नावाचं जे वर्म आहे, आपल्याला परब्रह्माची जी भेट आहे ती मात्र कुठंतरी थांबवते. निर्गुण निराकाराच्या दर्शनामध्ये जो काही आनंद आहे तो आनंद सगुणाशिवाय नाही. म्हणून सगुण भक्ती आपण करायला लागलो तर त्या निर्गुणापर्यंत जाऊ शकतो. निर्गुणाची भक्ती केली तर सगुणापर्यंत जाऊ शकतो असं नाही आहे. पण गंमत अशी आहे, नित्य आनंद भोगायचा असेल तर त्या सगुणाचा साक्षात्कार आहे, आणि ह्या निर्गुणाची जाणीव आहे. निर्गुणाची फक्त जाणीव आहे. ज्ञान होणं म्हणजे निर्गुणाचा साक्षात्कार आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष. परोक्ष आपण कित्येक दिवस कीर्तन ऐकतो, कित्येक दिवस वारी करतो, हे सगळं काही करतो, पण अनुभव मात्र येत नाही, केल्याशिवाय राहत नाही. याचं नाव परोक्ष ज्ञान. याचं काय नाव? परोक्ष ज्ञान. आता बघा तुम्ही, आपण भजन करता करता, ही आपल्या वाडीला काही वेगळं सांगायची गरज नाही. सप्ताहामध्ये आमचे परमपूज्य पंढरीनाथ महाराज येतात आणि तुम्हाला नामचिंतनामध्ये इतकं रंगवतात की ज्या वेळेला जो रंगतो ना त्याला मी किती रंगलो हे सांगता येत नाही आहे. फक्त एकच आहे, त्याच्या खुणा आहेत. हा, प्रेम तयार झालं की डोळ्यामध्ये आनंद अश्रू येणे, अंतकरण सद्गदित होणे वगैरे, हे काही साक्षात्कार हे प्रत्येकाचे प्रत्येकाला आहे. असं वरून दाखवता येत नाहीये. आपोआप आनंदामध्ये. आता मला सांगा, शिव्या जर दिल्यानंतर तुम्हाला रागाची उर्मी येते, काय होते? काही येत नाही. इथं जमल्यापैकी कुणीतरी हात वर करून सांगा, किती शिव्या दिल्या तर मला राग येणार? असं होईल का? शिवी दिल्यानंतर जसा राग येतो तसं स्तुती केल्यानंतर आनंद वाटल्याशिवाय राहत नाही. हा भाग आहे आपल्या हृदयाचा. आणि त्या हृदयाला शिवी नको आणि स्तुती नको,
केवळ नाम जर आपल्याला स्थिर बनवतं तर ते नाम आपल्याला साक्षात्कारापर्यंत जाऊन पोचवती करतं. म्हणून ते नाम इतकं गोड आहे. आणि हे नाम एक नव्हे, दोन नव्हे, भगवंताच्या प्रत्येक अवतारात माझी तुकोबाराय करायची. आणि याही अवतारामध्ये भजनाशिवाय दुसरं काम नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय. दाचे पोवाडे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. हाची धन्ना गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे हाची धन्ना गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. आणि परमार्थामध्ये याला पूर्णता म्हणतात. जिथं आपल्याला अनुभव येतो. परोक्ष ज्ञान प्रत्येकाला आहे, पण अपरोक्ष ज्ञान म्हणजे अनुभूती आहे. जेवण करत असताना पोट भरलंय ही त्याची अनुभूती आहे. म्हणून पहिल्यांदा माणूस वाडा वाडा म्हणतो, पटपट वाडा, का भूक लागली आहे. परंतु ती भूक शमन झाल्यानंतर तेच पदार्थ पुन्हा नको म्हणतो. का नको म्हणतो? पोट भरलेलं आहे. हे वरच्याला कळत नाही, पण ते मात्र सांगतात नाही हो, नाही हो, नाही नाही एवढी घ्या घ्या म्हणतो, पण तो म्हणतो नको. ह्याचा अर्थ पोट भरल्यानंतर पुन्हा जेवण थांबलं. जेवण सुरू होतं पण कुठं थांबलं? पोट भरल्यानंतर जेवण थांबलं, नाही का. तसं आपल्या प्रत्येक इंद्रियाची भूक आहे. ती इंद्रिय तिथपर्यंत सेवन केल्याशिवाय राहत नाही, पण नेमकं त्याची भूकच जात नाही. गंमत अशी होते, कितीही खाऊ द्या पोट भरत नाहीये. जर भरलं असतं तर दुसऱ्या दिवशी मागितलं. अहो दुसरा दिवस कशाला, 6 तासाने म्हणतोय हाय का काही खायला, नाही का. सकाळी उठला का नाश्ता, दुपारी म्हणतो काय केलंय, लगेच वाडा. 4 वाजता म्हणतो हाय का काही खायला, संध्याकाळी सुद्धा म्हणतो हाय का काही खायला. कवळी कवळी दगड खातो का, काय खातो, किती खायचं. आणि म्हणून पोट भरत नाही आहे. पण तीच पोटाची अवस्था अनेक साधू संतांचे चरित्र पहा. 6-6 महिने भूक न लागणारे महात्मे आम्ही पाहिले. काय करत असतील ते, काय करत असतील, विशेष आहे. आता कुंभमेळा जवळ आला पहा. तुम्हाला वाटलं तर या, मी दाखवीन तुम्हाला. मी कीर्तनात बोलतो, खोटं नाही. असे काही साधू आहेत का आपल्या या प्रत्येक क्रियेला थांबवणारे महात्मे आहेत. ज्या क्रियेने आपल्याला त्रास होतो तो त्रास बंद करणे हे खऱ्या साधकाचं काम आहे. गंमत आहे. एक साधं उदाहरण आहे माझ्या तुकोबारायचं. तुकोबाराला असं मी आमच्या नथुसिंग बाबाच्या मुखातून ऐकलं. म्हटले महात्म्यांच्या क्रिया आपण जर पाहिल्या तर लक्षात येतात. तुकोबाराला बाजारात गेल्यानंतर शेव आवडली. काय आज सांगू नये एखादंच आहे, पण आलू वगाला. तुकोबारा म्हणले तुला आवडली वय, त्या जिबीला म्हणतात. आवडली वय, ती खाल्ली, पुन्हा उलटी केली, पुन्हा खा. खाईल का हो? इंद्रियाच्या बाबतीमध्ये विशेष थोडा जरी विचार केला ना, माणसाला वैराग्य झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माणूस विचार करत नाही. म्हणून विचार जर जीवनामध्ये आला तर तो विचार आपल्याला विवेक तयार करतो. विवेक हा वैराग्याला जन्म देतो आणि वैराग्य आपल्याला समाधान दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून विचारा वाचून नप विजय समाधान ही साधना माझी तुकोबारा एका नाही, 2 नाही. किती स्वातंत्र्य आहे, किती स्वातंत्र्य माझ्या तुकोबारायला. तुकोबारा म्हणतायत अरे देव धर्म अमुक तमुक बाजूला जाऊ दे, पण या भजनाकरता आम्ही प्रत्येक वेळेला अवतार घेतल्याशिवाय राहत नाही आणि भजन केल्याशिवाय घेईन मी जन्म. याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. का तर त्या भजनामध्ये इतका आनंद आहे. नारायण नामे होऊ जीवन मुक्त,
नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती कीर्तनी आनंद गाऊ गीती कीर्तनी आनंद गाऊ गीती नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने आनंद गाऊ गे कीर्तने आनंद गाऊ गे ओ कीर्तने आनंद गाऊ गे नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती कीर्तनी आनंद गाऊ गीती होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती कीर्तनी आनंद गाऊ गीती गाऊ गीती संत नामदेवराय, गोरोबा काका, सगळ्या संतांचे चरित्र पाहिले तुकोबारायने आणि पाहता पाहता लक्षात आलं की यांनी जीवनामध्ये केवळ भजन आणि पंढरीशी पांडुरंगाचा अनुभव हे यांच्या जीवनातलं खरं समाधान आणि तो प्रयत्न तुकोबाराय करायला लागले. प्रयत्न करता करता त्या प्रयत्नाला फल यायला लागलं, अनुभूती यायला लागली आणि हे होत असताना प्रपंचातलं प्रेम कमी झालं. अगोदर प्रयत्न करायचा, त्या प्रयत्नामध्ये विनंती करायची, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. खरं सांगू मायबापू, आपण अशी जर प्रार्थना भगवंताला केली ना, तो आपल्याला तसं बनवतो. बरं, आपण मनातून प्रार्थना करत नाही का? जर खरंच प्रार्थना केली, जर खरंच तसं झालं आणि आपण जर प्रपंचाच्या बाहेर गेलो तर कसं होईल, नाही का? हे मनात आल्याशिवाय हे मनात येतं म्हणून आपण पूर्ण होत नाही. प्रार्थना तुकोबारांनी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना भगवंताने ऐकली हो. पुन्हा पुन्हा वारीमध्ये प्रेम, पुन्हा पुन्हा त्या भजनामध्ये प्रेम, संगतीत आलेला सुद्धा भजन करायला लागला. आणि ही अनुभूती आल्यानंतर एक दिवस सहज पक्षी राखत असताना पक्षी अंगावर येऊन बसायचे अंगावर आणि एक दिवस बसत नव्हते. त्यावेळेला वाईट वाटलं तुकोबारायला, आपल्यातलं काहीतरी कमी झालं, नाही का? माणूस दुसऱ्याला दोष देतो, कधी द्यायचा नाही. आपल्यावर एखादं संकट, एखादं काही दुःख आलंय ना, ते दुःख का आलंय त्याचा मूळ शोध करायचा. आपण कारण पाहत नाही, कार्यच पाहतो, नाही का? म्हणून आपलं कुत्र्यासारखं आहे. कोणासारखं आहे? तुम्ही कुत्र्याला दगड मारा ना, कुत्रं काय करतं? तुम्ही घेतला का अनुभव? नसला तर मारून बघा, म्हणजे त्याला लागला असं मारू नका, फक्त त्याच्याकडे फेका. दगड जर फेकला ना तर कुत्रं काय करतं? दगडाकडे जातं, बरोबर आहे? आणि वाघाला जर दगड मारला तर काय गंमत आहे. म्हणून माणसानं वाघासारखं वागावं, वाघासारखं वागावं. आपण ते वाघासारखं नाही वागत. दुःख कशानं झालं त्याचाच विचार करतो. नाही, दुःखाचं मूळ काय हे जर पाहिलं ना तर नक्की आपल्याला दुःख पुन्हा होणार नाहीये. पण आपण ते काय म्हणतात त्याला, आत्यंतिक निवृत्ती. आमचे संदीपान महाराज नेहमी सांगतात, आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची निवृत्तीमध्ये दोन प्रकार आहे. आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे काय, नाही का? मी जाहीर करतो नाही, आता बाळूला माहीत आहे ते लयरूप निवृत्ती. 2-4 दिवस गेलेला माणूस पुन्हा येतोय. काय येतोय? आता त्यानं निवृत्ती केली ना, नाही कळली तर ते सोडून, पण पुन्हा येतोय. ह्याचा अर्थ ती लयरूप झाली, तात्पुरती. आमचे महाराज नेहमी सांगायचे, हजमत करत असताना वस्त्रा पुढे गेला की केस असे उठून बघतात,
वस्तारा कुठवर गेलाय. याला म्हणायचं लयरूप निवृत्ती. पण आत्यंतिक निवृत्ती, टक्कल पडलं रे पडलं की पुन्हा केस, याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख हे आत्यंतिक, पुन्हा दुःख डोकावलं नाही पाहिजे असं जे जीवन आहे ते भक्तिमय जीवन आहे. ते नामचिंतनात रंगलेलं जीवन आहे. ते वारीमध्ये रंगलेलं जीवन आहे. ते परमार्थामध्ये रंगलेलं जीवन आहे. तुकोबाराय इतके रंगले की त्या रंगामध्ये तुकोबाराय डुबून गेले. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, नाही का. आणि मग जवळ येईल त्याला म्हणायचे, दुसऱ्याला सुद्धा म्हणायचे, घ्या रे होऊ नका रान भरी हो, गाड्या होऊ नका रान भरी, रान भरी, होऊ नका रान भरी, गाड्या होऊ नका रान भरी. वाटितो निघा, क्या बात है. दुःखाचा क्षणच नाहीये. मला वाटते नामदेवराय बोलते, विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. म्हणून आम्ही सुद्धा छाती ठोकपणे सांगतोय, आमच्या बरोबर चला, तुम्हाला कधी दुःखाचा ती मला. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय. चांगलं कर्म करत राहिलं की ते चांगल्या कर्माची तात्विक मस्ती आल्याशिवाय राहत नाही. तात्विक मस्ती अवश्य यावी. तात्विक मस्ती माणसाला अवश्य यावी. अहंकार नसावा पण अभिमान अवश्य असावा. विठ्ठल विठ्ठल याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. अंगाचा सालपट काढलं तरी परंतु अभिमान सोडला नाही संभाजीराजांनी. याला म्हणायचा अभिमान. अहंकार नाही, अहंकार उपयोगाचा नाही, पण अभिमान मात्र अवश्य असावा. चांगल्या तत्वाबद्दल आपण कधीही अभिमान बाळगावा. तुकोबारायचं गोड चिंतन आहे. आणि तो अभिमान तुकोबाराय स्वतःही भोगायचे आणि दुसऱ्यालाही सांगायचे, बघा जमलं तर घ्या, मी द्यायला तयार आहे. काय ताकद आहे बघा. असं कोणी ऐकलंय का हो? देव देतो म्हणणारा कोणी ऐकलाय तुम्ही? माझे तुकोबाराय छातीवर हात देऊन सांगतायत, पाहिजे का तुम्हाला? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि ही अवस्था असताना एका सद्ग्रस्ताने विचारलं, म्हटले तुकोबाराया, अहो ते तर स्वप्नात बी येत नाही आमच्या. कीर्तन येत नाही तर देव कुठला? भजन येत नाही तर देव कुठला? टाळ येत नाही तर देव. आता किती सांगू, परमार्थातल्या वस्तूचं आम्हाला स्मरण राहत नाही, तर आम्ही प्रपंचामध्ये इतके गाडलो गेलोय, आम्हाला येत नाही आहे. आणि तुम्ही मात्र इतका बदल. महाराज हे घडलं कसं, कुठल्या पद्धतीने घडलं? तुकोबाराय म्हटले, खरं सांगू तुम्हाला, आपल्या शरीरामध्ये अनेक वस्तू आहेत आणि त्या वस्तूचं काम सुद्धा आहे. या दोन वस्तू आहे, एक प्रकृतीच्या माध्यमातून पंचमाभूत आहे आणि प्रकृतीमध्ये असणारं जे तत्व आहे पुरुष, त्या पुरुषाचे पहिल्यांदा 4 प्रकार आहे. त्या वृत्तीने ते नांदतं. त्याचं नाव आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 वस्तूमध्ये महत्वाची जी वस्तू आहे त्याचं नाव आहे चित्त. आमच्या कबीरदास महाराजांनी स्पष्ट सांगितलं, परमार्थामध्ये चित्त पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त पाहिजे, घरामध्ये एक मत पाहिजे आणि शेतामध्ये गावठी खत पाहिजे, नाही का? केमिकलचं नाही. बरोबर आहे का? ठीक आहे, ही गंमत आहे. म्हणून परमार्थामध्ये जर चित्त नसेल तर काही उपयोग नाही. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, नाही नामे तरी ते व्यर्थ.
धरिते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाम तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाम तीर्थे भ्रमी चित्तलाई नामे तरिते व्यर्थ चित्तलाई नामे तरिते व्यर्थ चित्तलाई नामे तरिते व्यर्थ चित्तलाई नामे तरिते व्यर्थ या जगामध्ये आनंद स्वरूप असणारं फक्त एक तत्व आहे, दुसरं कुठंच नाही. एक तत्व फक्त आनंद रूप आहे. बाकी सुख आणि दुःख आहे. कितीही अभ्यास करा, कुठल्या वस्तूचा अभ्यास करा, ग्रंथाचा कसलाही अभ्यास करा, त्याच्यामध्ये दोन बाजू आहे. एक सुख आणि एक दुःख. एक आपल्याला विहित आणि दुसरं निषिद्ध. पण तत्व मात्र एकच आहे आणि त्या तत्वाला प्राप्त करण्याकरता चित्त सुद्धा एकच आहे. आणि म्हणून कबीरदास महाराज म्हटले, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. आणि म्हणून चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामी आणि नाम, ज्ञानोबराची भाषा. ज्ञानोबरा काय म्हणले, नाम नाही म्हटले, नामी. चित्त आपल्या नामीपर्यंत पाहिजे. ह्याचा अर्थ ज्याचं नाम आहे त्याच्यापर्यंत आपलं चित्त जात नाही. आपण नाम जपतो, नाम जपता हे वैकरी, चित्त धावे विषयावर. पण ज्ञानोबराची भाषा कशी आहे बघा. नाना तीर्थ सगळीकडे फिरला, पण त्या नामीकडं म्हणजे परमात्म्याकडं चित्त नाही, त्याचा उपयोग होऊ शकत नाहीये. नामीकडं चित्त पाहिजे आणि नाम मुखात पाहिजे. हे जर घडलं तर होतंय काय, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष त्या साधकाने विचारल्यावर तुकोबारा म्हणायला लागले, अरे माझं एकटेच नाही, असे जे जे परमार्थ करतात ना सगळे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. मीच पोहोचलो असं नाही. आणि सगळ्यांना हा आनंद मिळतोय. सगळ्यांच्या आनंदाचा हा हक्क आहे. जसं लोकमान्य टिळक म्हणत होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार नाही, मिळवल्याशिवाय राहणार नाही. तसं आत्मस्वरूप हे माझं तत्व आहे आणि ते मी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ताची जिद्द आहे आणि ते तुकोबाराने पूर्ण केली आणि त्याचा तो आनंद होता, तो प्रकाशित होता. बघा, कमलकलिका धालेपणे हृदयीच्या मकरांदा ते राखोनेने दे राया रंका पारणे अमोदाचे. फूल उमल रे उमल की त्याच्यातला सुगंध सांगावा लागत नाही, आपोआप कळल्याशिवाय राहत नाही. तसं परमार्थ करणारा देह हा लगे आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. बघा, म्हणून तुकोबारायांनी कधी कधी देवाला विनंती केली आहे, देवा असा परमार्थ करणारा मला भेटावा आणि त्याची मला सेवा घडावी. कोण पुण्याईसा होईन सेवक देह द्वंद्वा दिक दुराविली. आणि ही भूमिका त्या साधकाला कळल्यानंतर साधक पुन्हा पुन्हा विचारायचा, महाराज मी तुम्हाला बाकीचं नाही विचारत, हे तुम्हाला कसं घडलं. तुकोबाराय म्हटले, मी या जीवनातला एक पर्वकाळ असतो ना, तो मात्र मी साध्य केला. विशेष आहे, पण कशाने साध्य झाला तर माझ्या चित्तामध्ये प्रपंच टिच्चू टिच्चू भरला होता. जसं सर्दी झाल्यावर नाही कळलं तर त्या सोडून, तसं माझ्या चित्तामध्ये नको म्हटलं तरी
प्रपंच एवढा होता, मी विनंती केली भगवंताला, तो प्रपंच बाजूला काढ बाबा, कारण तो प्रपंच मला कीर्तनाला जाऊ देत नाही, तो प्रपंच मला मंदिराकडे जाऊ देत नाही, तो प्रपंच मला बाकीचं काही करू देत नाही, म्हणून मी विनंती करतो देवा प्रपंच हो सर्व. असं म्हटल्यानंतर भगवंतानी माझ्यावर कृपा केली आणि तो भगवानच माझ्या चित्तामध्ये येऊन थांबला. अभंगाचं पहिलं चरण. देव तिडी आला, 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 देव तिडी आला. गोडी गोड दिवदाला, गोडी गोड देवदाला, हा दादला पर्व काळ, हा दादला हा पर्व काळ, गोडी गोड दिवदाला, गोडी गोड दिवदाला, आदला हा पर्वकाळ, आदला हा पर्वकाळ. देव तिडी आला, देव तिडी आला, देव तिडी आला, देव तिडी आला, गोडी गोड देव झाला, गोडी गोड देव झाला, गोडी गोड देव झाला, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, गोडे गोड देव झाला, गोडे गोड देव झाला, गोडे गोड देव झाला, साधला पर्व काळे, साधला पर्व काळे. तुकोबारे म्हटले, आपण आपल्या चित्ताला कितीतरी प्रयत्न केला तर त्या चित्तात कीर्तन येत नाही. बघा तुम्ही, साधा प्रयोग आहे. कीर्तन सुटल्यावर विचारा नाही कोणता अभंग होता, कोणाला ध्यानात राहते, ध्यानातच राहत नाही. मग अभंगच ध्यानात राहत नाही, फक्त एकच जमतंय, चांगलं झालं आणि पडलं. मला हे आणि कळत नाही, कीर्तन कवा पडत आणि कवा उठत, काय गंमत आहे. उगी चर्चा करायची नाही. आपल्या चित्ताला 2 तास आपण आपलं कामधंदा सोडून थांबतोय ना, त्या 2 तासात एक क्षण जरी आपल्याला भगवंताचे पाय हृदयात आले ना, कीर्तन सार्थ झालं. विठाल विठाल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, योग आहे. घडलेला अनुभव सांगायला हरकत नाही. आपलं दशकलं कीर्तन होतं काल्याचं, आणि आपले पुण्याचे आपले महाराज सहज मित्राकडे आले. म्हटले तुम्ही आराम करा, मी येतो कीर्तनाला जाऊन. ते म्हणे कोणच आहे कीर्तन? ते आले व मी माझी जाहिरात करतो असं नाही, मला त्या दिवशी कळालं कीर्तन कसं ऐकावं लागतंय. इतका श्रेष्ठ महात्मा आज जगात फिरतोय. आमच्या तुकाराम महाराजांना माहीत आहे. भाषा तुम्ही एकदा जरी प्रवचन ऐकलं ना,
तर त्यानं सोडणार नाही. उत्कृष्ट भाषा. शिवाजीराव भोसलेसारखा तुम्ही विषय दिला का 2 दिवस द्या, 4 दिवस द्या, गोड पूर्ण काना कोपरा सांगणार त्या विषयाचा. कीर्तनाला आले आणि बसले. बसल्याबरोबर जे डोळे झाकले, जय विठ्ठल झाल्यावरच उघडले. इतका श्रेष्ठ महात्मा. मला काय बोलावं कळत नव्हतं अगोदर, पण त्यांनी डोळे झाकल्यावर मी जे सुटलो त्यांचीच कृपा. असे अनेक अनुभव आहेत. मी कशाकरता सांगतो, आपण खरोखर परमार्थ करत असताना कुठंतरी अंतर्मुख व्हायला पाहिजे. हो, अंतर्मुख होतच नाही आपण. का होत नाही ह्याचे अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. पण ज्याचे त्याला कळतात, दुसऱ्याने सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, प्रत्येक एकादशीला कीर्तन आहे, गोकुळाष्टमीला 7 दिवस सप्ताह आहे. हे एक एक अभंग जरी आपण भजनाने पाठ केला ना, तर सगळे कीर्तनकार होतील तात्या. सगळे. का? अहो, किती भांडवल झालं. एका वर्षात किती अभंग झाले बघा ना तुम्ही. एक हरिपाठ 28 अभंगाचा. फक्त थेंबे थेंबे तळे साचे. हे थोडं थोडं जमवायचं. एकदा जमत नाहीये. म्हणून चिंतन करत असताना सुद्धा आपलं एक चित्त ताबडतोब होऊ शकत नाही. पहिल्यांदा बसलं रे बसलं, एकच सेकंद त्याला म्हणायचं चलणार रे कुठे पाय, भगवंताच्या पायाजवळ चल, इकडे तिकडे नको फिरू. ते फिरल्याशिवाय राहत नाही. पण त्याला आग्रहाने पुन्हा पुन्हा आणल्याशिवाय जमत नाही. तुकोबाराच्या चित्तात परमात्मा आला. तो आपला काय येत नाही, त्याचं एकच कारण आहे, आपण आणत नाही किंवा प्रयत्न करत नाही. हा त्याचा पहिला सिद्धांत आहे. पण ते चित्त काय येत नाही, त्याचं एकच कारण आहे, त्याची सवय आहे विषयावर फिरायची. का? गोड प्रमाणे पहा, चित्त धावे विषयावरी. ज्ञानोबा म्हणतायत, खालाला धावे पाणी. पाण्याला खाली धावायचं कळतं, पण वर धावणार नाहीये. टाकीमध्ये पाणी आपोआप जातं का त्याला तिकडं पाठवावं लागतं, प्रेशरने पाठवावं लागतं. तसं कीर्तनाला माणसं आपोआप येतात का आणावं लागतं. आता तुम्हाला घरी पाठवावं लागेल का जाताल तुम्ही? काय गंमत आहे. घरी जायची सवय आपोआप आहे, पण इकडे यायची सवय मात्र कारणाशिवाय नाही. नाही का? जमलं काही काही तर हे आता आपल्या गावातलं नाही सांगत मी, बरेच ठिकाणी आम्ही पाहतो, ती जाहिरात पाहतात, आज कंचा बुवा आहे. नाही कळलं तर द्या सोडून. इथून सुरुवात आहे बाबा. नाही आहे कवा चित्त जायचं आपलं. त्या चित्ताला इतकं हाकारलं पाहिजे, चित्त आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे आणि मग त्या पायावर नेलं पाहिजे. तर तसं जात नाही आहे ते. ताब्यात घेण्याकरता काय साधं उदाहरण आहे, तुम्ही ऐकलेलंच आहे, पण सांगतो. चित्त जर आपलं जात नाही ना, त्याच्याकरता काय करावं लागतं. एका राजाने एक शेळी अगदी सभा भरवली आणि सांगितलं, या शेळीला दिवसभर चारायचं, संध्याकाळी तिला असं जोगवून आणायचं, पोट भरून आणायचं. पोट भरून आणलं, जो आणील ना त्याला पाहिजे ते मी बक्षीस देईल. महिना झाला, 2 महिने झालं, सगळे प्रयत्न करायचे, पण संध्याकाळी आलं का राजा तो सभेत बोलवायचा आणि एक हिरवीगार पिंडी जवळ ती त्या शेळी पुढं धरली का ती शेळी खायचीच नाही. ती शेळी खायचीच नाही. तुम्ही जागे ना. अहो, ती त्या शेळीनं खाल्लं का तुम्हाला हट पोट भरला नाही तिचं. कुणाचं? शेळीचं. एक शहाणा होता, तो म्हटला, सरकार आता मी एक प्रयोग करू का? म्हटले सगळ्यालाच परवानगी आहे. हा, प्रत्येक जण उभा राहू शकतो. निवडून आला तर मंत्री, नाही का, हक्क सगळ्यांना आहे. घेऊन जा म्हणे. सकाळी सकाळी ती शेळी नेली बुवा त्या पठ्ठ्यानी, एवढं एवढं दांडकं जवळ, हिरव्या हिरव्या रानावर फिरवायचं. त्या हिरव्याला तोंड लावलं की खाडकन. आता हे पुढचं सांगतच बसू का सगळं. शेळी रूपी चित्त आहे आपलं आणि नामरूपी दांडकं जवळ पाहिजे. ते विषयाकडे धावायला लागला, रामकृष्ण हरी, नाही का, विषयाकडे पळायला लागला की श्री विठ्ठल. नाम चिंतनाने ते चित्त आपोआप आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. श्रुती गोड सांगते,
नामस्य चित्तशुद्धी ही नामचिंतन करायला लागलं की ते चिंतन आपल्याला चित्तशुद्धीला प्राप्त होतं. असं शुद्ध चित्त झालं रे झालं, देवाला बोलवावं लागत नाही. एवनी गोपाळ राहे ते हो, एवनी गोपाळ राहे ते एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते. तुका मने चित्ता करावे निर्मळ, एवनी गोपाळ राहे ते, एवनी गोपाळ राहे ते. श्री विठ्ठल मने चित्ता करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते. तुका मने चित्त करावे निर्मळ किंवा करा रे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. अर्जुनाला सांगत असताना भगवंताने हे सांगितलं, अर्जुना मला तपास करत बसायची गरज नाहीये. फक्त हृदय निर्मळ झालं रे झालं की मी आपोआप तिथे येतो. काय गंमत आहे. जयाचे चित्त गौसने व्यापका मज किंबहुना, अंतःकरण निर्मळ झालं रे झालं की तिथं मी नक्की असतो. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे. नाही का. योगियाची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा. मी हरपाला गिवसावा, जेत नाम घोष बरवा, करीती माझा. आणि म्हणून आपल्यात पद्धत आहे, काही काही गपचूप ऐकतात, मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होतं पण हात बी हालत नाही, पण नका हालत नाही, पण तोंड तरी हालाय पाहिजे. तोंडही हालत नाही म्हणून बोला म्हणलं का तेव्हा तरी हे जागं होईल आणि काही बोलल, पण ते बोलतच नाही, जाईपर्यंत बोलत नाही. जसं काय पट्टीच लावली. नामचिंतनाचा घोष, आणि जिथं नामचिंतन होत असेल ना भगवान, तिथे नक्की मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया अघात निवाराया विठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. निर्मळ चित्ताच्या बाबतीमध्ये भगवान तयार आहे. म्हणून निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाशाना पाजर फुटते रे. अशा निर्मळ चित्तामध्ये भगवान येतो. माझं कदाचित तसं झालं असेल आणि म्हणून तो भगवान आला या चित्तामध्ये. चित्त म्हणजे तिळ आहे. चित्त म्हणजे तिळ आहे. चित्तामध्ये परमात्मा येणं हा स्पष्ट तुकोबारायचा बोलण्याचा अर्थ आहे. तुकोबाराय म्हटले तो देव तिळी आला, म्हणजे देव माझ्या चित्तात आला. आणि त्याच्यामुळं झालं काय, गोडे गोड जीव झाला. तसं जीवाचं लक्ष नाही दुःख. जोपर्यंत दुःखी आहे तोपर्यंत जीव आहे, पण तो जर सुखी झाला तर तो जीव राहत नाही, तो ब्रह्म होतो. ब्रह्म झाल्याशिवाय तो सुखी होऊ शकत नाही. काही गंमत आहे. म्हणून आत्म्याच्या संगती ज्या ज्या वेळेला हा जीव जाईल त्या त्या वेळेला तो सुखी होतो, आणि प्रकृतीच्या संगतीत येईल त्या त्या वेळेला तो दुःखी होतो. आणि म्हणून त्याला जीव म्हटलेला आहे. प्रकृती करी कर्मे, ती मे केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीजे जीव. आपण करता करता जोपर्यंत वाटतो ना तोपर्यंत नक्की दुःख आहे. म्हणून करता मी नाही आहे, करता परमात्मा आहे. एवढं जर काल्पनिक हळूहळू करता करता ती कल्पना जर पक्की झाली तर नक्की आनंद आपल्याला शोधत जाण्याची गरज नाही आहे. आणि ही भूमिका माझी झाली. तुकोबाराय म्हणतायत, असा तो आनंद स्वरूप असणारा, आता अद्वैत असणारा, तो निर्गुण निराकार असणारा, परंतु माझ्या चित्तात येऊन थांबला. देव तिळी आला. नाही का. गोडे गोड जीव झाला. आणि ज्या वेळेला तो प्रापंचिक दुःखी जीव सुखी बनला, आता तो दुःखी होऊ शकत नाही अशी त्याची अवस्था झाली. नाही का. काय गंमत आहे पहा. आता अलीकडे काही शोध निघाले, ऊसाची साखर तयार होते, बरोबर आहे. आणि असा एक कारखाना निघाला की ऊस कमी पडल्यानंतर पुन्हा ती साखर ऊसामध्ये रूपांतर होते. तुम्हाला माहित नाही, नवीन मशीन निघाली.
असं असं होईल का हो? साखरेचा नो हे ऊस साखरेचा नोहे ऊस साखरेचा नो हे ऊस साखरेचा नोहे ऊस आमा कैसा गर्भवाचा आमा कैसा गर्भवाचा कैचा गर्भवास आमा कैचा गर्भवास आमा कैचा गर्भवास आमा कैचा गर्भवास साखरेचा नो हे ऊस आमा कैसा गर्भवाचा आमा कैसा गर्भवाचा आमा कैसा गर्भवाचा साखरेचा नोहे ऊस आमा कैचा गर्भवास आमा कैचा गर्भवास आमा कैचा मिळालेलं दुःख आता सुख आता निवारण होतच नाही, ते दुःखात रूपांतर होत नाही, अशी जी अवस्था आहे ती अवस्था माझी झाली. गंमत आहे. म्हणून तो देव आला. प्रपंच ज्या ज्या वेळेला चित्तात येईल ना त्यावेळेला दुःखच आहे. भगवान सोडून कुठलीही वस्तू तुम्ही चित्तात आणा ती तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्याच्याशिवाय सुखच जगात कुठे नाही. सुखरूप आईशे तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. असा तो पांडुरंग जर आपल्या हृदयात आला, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, इतकी कृती तुकोबाराने केली. आणि तो अनुभव आल्यानंतर तुकोबाराय बोलतायत असं झालं बाबा. कसं झालं? तो देवच माझ्या चित्तात आला. देव तिळी आला. आता या तिळाचे बघा, आजच्या एकादशीला षटतीला काय म्हणतात? एकादशी. विठ्ठल 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 2-3 प्रयोग आहेत या सणाच्या निमित्ताने. पहिला प्रयोग आहे एकादशी नाही, 14 जानेवारी. काय काय कधी कधी विनोदाने म्हणतात बघा, ही बाई ना 14 जानेवारीच आहे. नाही कळलं तर त्या सोडून. 14 जानेवारी म्हणजे नेमकं असतं काय? ही संक्रांत. तिला एक वाहन असतं, ते वाहनाची दिशा वेगळी, ती पाहती दुसरीकडं, नाही का, चालणं तिसरीकडं, असं तिचं ते विचित्र स्वरूप आहे. संक्रांत त्याला म्हटलेलं आहे. पण हे पौराणिक सिद्धांत आहे. खरा जर भौगोलिक किंवा वैज्ञानिक सिद्धांत पाहिला तर आजचा दिवस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ही गंमत आहे. 2 बाजू आहे बा. 6 महिने दक्षिणायन आणि 6 महिने, याचं वर्णन गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे. अर्थात हा तो दिवस महत्वाचा. आज हा एक संक्रमणाचा दिवस. दुसरी गोष्ट, आम्हा तुम्हाला जो सणाचा एक छंद दिलेला आहे, आज मात्र त्या सुवासिनीने अगदी वाण द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे भाग आहेत. आपल्या जीवनाची वृद्धी आहे आणि आपल्या मालकाची वृद्धी आहे, आयुष्य वृद्धी आहे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. वाण का द्यायचं आहे? आणि म्हणून 4-5 सुवासिनीला का होत नाही, आज वाण दिलं जातं पहा. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये ववसनं म्हणतात. बरोबर आहे? कुठे गेली हो माऊली, दिसत नाही घरी. व्यवसाय गेली, व्यवसाय. आता ती भाषा बदल. त्याला खरं म्हणजे सुवासिनीचा स्वीकार हा भाग आहे. आणि तिसरा भाग असा आहे की त्याचं सिद्धांत असा काही पाहायला भेटत नाही, पण गंमत अशी आहे, माणसाला काही काम नाही ना, मग त्यांना पतंग दिला. या दिवसात पतंग उडवतात ना, काही एरवी पतंग दीपोळीत उडवतो का? ते कुठं का होत नाही, कुठं का होत नाही, पण उडवतात ना. पतंगाचा एक आदेश आहे पहा. पतंग आहे, त्या पतंगाला दोर असतो आणि तो दोर धरणारा कोणीतरी असतो. बरोबर आहे? तो पतंग आपण आहे. पतंग म्हणजे जीव आहे, आयुष्य म्हणजे दोर आहे, आणि त्याला धरणारा परमात्मा पांडुरंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आज तिळाला का
महत्व आहे हे शास्त्र पुराणाने आधार आहे त्याला. तीळ, तीळ म्हणजे आपलं चित्त हा आध्यात्मिक भाग झाला. पण तीळ म्हणजे एक कडधान्य आहे. त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे राजा भाऊ, कडधान्यच का? तुला जरा जुनी भाषा आहे ती. कडधान्य, आणखीन धान्याचे काही प्रकार आहे पहा. आपल्याला शेतकऱ्याची दोन भाषा. दिपोळीच्या अगोदर जे आपण पीक काढतो आणि दिपोळीच्या नंतर जे पीक काढतो, याला तुमच्याकडे काय भाषा आहे? वा, खरीप आणि रब्बी. कसा शब्द आहे काही सांगता येत नाही, पण हा प्रघात आहे. तसं या भाषेमध्ये तीळ हे कडधान्य आहे आणि ते तीळ त्याच्यामध्ये तेल आहे. तेलातून काय निघतं? तेल निघतं. कडधान्य जे असतात ना त्याच्यापासून काय निघतात? ते आपलं तेल निघतं. त्या तिळाचे जवळजवळ शास्त्राने 6 प्रकार सांगितले आणि त्या 6 पद्धतीने त्या तिळाचा वापर केला तर पापाचा नाश होतो, असं गोड चिंतन आहे. विठ्ठल 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 तिल स्थितम तिल ध्येयम तिल होम तिल अंतिका तिल दाताच भोक्ताच षटतिला पापनाशना. थोडासा श्लोक आलेला आहे की या तिळाचे 6 कर्म आहेत आणि या 6 कर्माने आपण जर त्या तिळाचा वापर केला तर आपलं पाप नष्ट होतं. तिलो स्थिरम, या तिळाला चित्ताची उपमा दिली. ते तीळ जर स्थिर झालं तर समाधान आहे. सहसा होत नाही. पहा तुम्ही, तीळ पिकल्यानंतर त्याचं झाड कसं करतात? तीळ जर आपल्याला काढायचे असतील कसं काढतं शेतकऱ्याला माहिती आहे बघा. ते उलटं ठेवावं लागतं. बरोबर आहे का? माहीत नाही. ते उलटं असं सरळ जर ठेवलं तर ते तसंच गळून जाईल. त्याला ते उकलाय लागलं का त्यावेळेला असं उलटं ठेवावं लागतं. ते स्थिर नाही. त्याला स्थिर केलं पाहिजे. तसं चित्त पहिलं स्थिर झालं पाहिजे. ध्येयम म्हणजे त्या तिळाला जसं कुठंतरी ध्येय आहे, त्याचं कर्म आहे, ते कर्म चालू पाहिजे. त्या चित्ताला कुठंतरी ध्येय आहे. तिसरी गोष्ट आहे त्याला कुठंतरी हवं नाही. त्याला समर्पण केलं पाहिजे. आपण चित्त समर्पित करत नाही. आणि तिसरं आहे तिलोदक म्हणजे तिलदान. आपण त्याला दान केलं पाहिजे. आणि ते दान देत असताना जो देतो आणि जो घेतो ही प्रक्रिया जिथे होते, या तिळाच्या निमित्ताने तिलदान घडतं, त्याचं पाप नाश होतो असं ती श्रुती सांगते. ह्या षटतिला एकादशी सुद्धा आजच्या तिथीला म्हणायला काही हरकत नाही आहे. याला षटतिला विधी असं म्हटलंय, पण आज ती एकादशीला आली. विठ्ठल 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 विठ्ठल. मला 3-4 जणांचे फोन आले. म्हटले महाराज हे संक्रांती एकादशीलाच आली, आता कसं करायचं? आता कसं करायचं म्हणजे काय संकट आहे हो? तुम्हाला कळलं का? नाही ना. काय संकट आहे? एकादशीला संक्रांत आली. संकट काय आहे? कुणीच बोलत नाही तुम्ही. संकट, अहो संक्रांत म्हणलं की पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो. आता कळलं ना. काहीतरी गोडधोड करावं लागतं वगैरे. मग ते आज कसं काय करायचं? संक्रांत करा आणि तुम्हीच संक्रांत व्हा. काय गंमत आहे. एकादशी महत्वाची आहे आणि ते एकादशीला तिला दान करणं किंवा आज तिळाचे लाडू जरी खाल्ले तरी दोष नाही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे आजचा महत्त्वाचा दिवस परमपूज्य प्रातस्मरणीय दांडेकर मामांनी हा उत्सव सुरू केला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्ञानोबाराय समाधी घेतात, दुसऱ्या महिन्याला सोपनकाका समाधी घेतात आणि हा पौष महिना नाही का, कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हा तिसरा महिना. कारण का, खरा समाधी काळ हा ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी आहे. सगळ्यांची त्रयोदशीला समाधी आहे, पण दादांची समाधी द्वादशीला आहे.
पूर्ण इतिहास खूप गोड आहे. ते पाटील बाबा जोपुळकर म्हणून त्या नाशिक भागामध्ये एक महात्मा, त्यांनी अभ्यास केला आणि नेमकं शोध केला त्या समाधीचा. नंतर शोध लागला. गंमत अशी आहे, नाथ महाराज, नामदेवराय यांनी या समाधीचे गोड चित्रीकरण केलेलं आहे, अभंग तयार केले आणि त्या अभंगाच्या माध्यमातून ती जागा प्राप्त झाली, लक्षात आली जागा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार घेऊन केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. या शब्दावरून ब्रह्मगिरीच्या तिथे समाधी शोधत गेले आणि तिथे ती सापडली. आणि मग मामाने मात्र तो आधार घेतला आणि हा उत्सव पाऊणशवारीला करूया. आज अख्खा महाराष्ट्र कुठे हो? त्र्यंबकेश्वरला आहे. आमचे कारभारी बाबा सुद्धा उद्या द्वादशीला त्र्यंबकेश्वरला जायचे दरवर्षी. आपला बाळूबुवा घेऊन जायचा, नाही का. मी का सांगतो हे, एकादशीच्या निमित्ताने आज पाऊणशवारी आहे आणि 14 वर्षांनी आली वाटतंय, माहीत नाही किती दिवस झाले. 14 वर्षांनी आज एकादशीला संक्रांत आली आणि म्हणून हा अभंग निवडला. जमेल तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि 1-2 तासात तरी नक्की सोडू. विठ्ठल 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 आणि का आपण या पहिल्या चरणाच्या पुढेच निघालो नाही ना. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. आज जीव मात्र दुःखी आहे, तो गोड म्हणजे सुखी झाला. महाराज पण कसा झाला त्याचं कारण सांगितलं दुसऱ्या चरणात. साधला हा पर्व काळ, 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 पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गेला अंतरीचा मन, गेला अंतरीचा मन, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मन, गेला अंतरीचा मन, नाला पर्व काळ, साधला पर्व काळ.
क्या बात है. अंतरी जांभळ गेला अंतरी जांभळ. पर्वकाळ साधला, अंतरातला मळ गेला, म्हणजे पर्वकाळ भगवान आला. भगवान आल्यामुळं आतलं दुःख गेलं. जो मळ आहे, अज्ञान आहे, पाप आहे, सगळं गेलं. हे महाराज तुम्हाला कळालं, पण नेमका ह्याचा फायदा काय झाला? फायदा काय नाही. माणसाच्या जन्मामध्ये मूळ आहे, आपल्याला जन्म आणि मृत्यू आहे ते केवळ पाप आणि पुण्याने आहे. पाप आणि पुण्य जर नसेल जीवनात तर त्याला जन्म मृत्यू नाही आहे. पापाने दुःख भोगावं लागतं, पुण्याने सुख भोगावं लागतं. म्हणून सुख आणि दुःख हे जन्म मृत्यूला कारण आहे. आणि ते सुखदुःख समाप्त करणे, कुठंतरी एका ठिकाणीच थांबणे. सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, या भूमिकेवर जर आपण आलात तर मग मात्र जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याच्याकरता मुळामध्ये पाप पुण्यच आपल्याकडून झालं नाही पाहिजे. तुकोबारा, तुम्ही काय युक्ती केली? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी तू पाप पुण्यांगा. आणि हीच व्यवस्था माझ्या जीवनात घडली. अभंगाचं 3रं चरण. पाप पुण्य गेले, 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 पाप पुण्य गेले.
जीवनामध्ये पापही संपलं आणि पुण्यही संपलं, ही व्यवस्था झाली पाहिजे. आपलं काय होतं, घडलं तर पाप, घडलं तर पुण्य, आणि तेही आपल्या मनावर नाही. आपल्या मनावर नाही आहे. बघा, मी नेहमी उदाहरण सांगतो. कुंभमेळ्यामध्ये एक साधू असा बसला होता. त्याचा प्रेमाचा माणूस आला, त्याला मालिश केली. ते मालिश केल्यामुळं वर मुंग्या चढल्या, मुंग्या चावायला लागल्या. आता हिने चांगलं म्हणून मालिश केली ना हो, पण मुंग्या चढायला लागल्या, मुंग्या चावायला लागल्या. पण ते साधूला काहीच नाही, तो समाजाला लावून बसलेला होता. थोड्या वेळाने काही कॉलेजची पोरं आले, तरुण पोरं. त्यांनी पाहिलं, म्हटले हा काय साधू आहे रे, रस्त्यावर बसला, लोक पैसे देतील, नाही का, काहीतरी ठोकाडा दिसतोय. चेष्टा करावी म्हणून एक कारखान्यातले ट्रॅक्टर आले, कारखान्यात एक एक ऊस ओढला त्यांनी, आणि खाता खाता चुईटे त्याच्या अंगावर फेकायचे. कुणाच्या? ते साधू. चुईटे पडल्या अंगावर का त्या खाली पडायच्या. एवढ्या मुंग्या लागलेल्या त्या चुईटेमुळे कुठं आल्या? कुणी पाप केलं कुणी पुण्य केलं कळत नाहीये. म्हणून आपण कर्म पाप म्हणून जरी करायला लागलो, कदाचित ते पुण्य होऊन बसतं, नाही का. आणि कधी पुण्य म्हणून काही कर्म करायला लागलो तरी परंतु पाप होऊन बसतं. पहा, खूप गोड आहे. आणि म्हणून हे दोन्हीही गोष्टी जीवनात संपल्या पाहिजे. ह्याच्याकरता करायचं काय? ह्याच्याकरता एकच करायचं, शास्त्र धरून आपण जीवन चालायचं. नाही शास्त्र कळालं काय करायचं? मग धर्म पाहून आपलं जीवन जगायचं. आपला धर्म कोणता आहे? आता धर्म सांगू. आता तुमचा धर्म आहे फक्त श्रवण करणे, यांचा धर्म आहे वेळ येईल त्यावेळेस पद्धतशीर टाळ वाजवून म्हणत राहणे. माझा धर्म आहे केवळ तात्विक बोलणे, पिक्चरच्या गोष्टी सांगणे नाही. जेणे करुणी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संता. हे धर्म आहे. आता या टायमाला प्रत्येक वेळेला आपला धर्म तो असतो की त्या ठिकाणी गेलेलं जे कर्म आहे ते कर्म व्यवस्थित करणे, हाच आपला धर्म आहे. बदलत राहतो. आपण फक्त धर्म कशाला म्हणतो? त्या जातीला आणि याला धर्म म्हणतो आपण. नाही आहे, नाही. आपला प्रत्येक वेळेला धर्म बदलतो. एकच माणूस आहे, कधी बाप असतो, शाळेत गेला तर तो गुरुजी होतो, नाही का. तो जर दुसऱ्याकडून कुठं शिकत असेल तर तो विद्यार्थी होतो. त्याला तो विद्यार्थी धर्म तिथे सांभाळावा लागतो. तो शाळेतलाच गुरुजीपणा तिथे दाखवायला लागला, जमेल का? म्हणून हा धर्म आहे. म्हणून तो धर्माचा आधार घ्यावा. हे बी नाही कळत तर शेवटी मात्र एकच आहे, सज्जनांच्या जीवनाकडे पाहायचं आणि आपलं जीवन जगायचं. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते. चांगली माणसं आचरण करतात तसं आपण वागायला लागल्यानंतर आपल्याला धोका नाहीये. छोटंसं उदाहरण आहे. भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर टिळक, आगरकर जोग महाराजांसोबत गेले. जोग महाराजांनी देवाचं मुख पाहिलं, गरुडाला भेट दिली आणि कान धरून उड्या हे दोघांनी मारल्या. रूमवर गेल्यावर विचारलं, म्हटले का हो तुम्ही तर देवाला मानत नाही आणि आज तर फार तुम्हाला इतकं उत्थान आलं का तुम्ही उड्याही मारल्या, साष्टांग गरुडाला बी काय भेटले, तुम्ही तर देवाला मानत नाही ना. त्यांनी एकच सांगितलं, जोग महाराजावर माझा विश्वास आहे, जोग महाराज असे करतील ना तसं मी करणार आहे, माझं काय वाईट होणार नाही. क्या बात आहे. याला म्हणायचं संतांच्या आचरणाकडे बघून आपण यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तद एव इतरो जनाः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तादनुवर्तते. असं जर केलं तर पापही नाही पुण्यही नाही, पाप पुण्य गेले एका स्नानेची. स्नान म्हणजे काय? आपली समजूत. आपली समजूत आपण पक्की केली पाहिजे. तिथे आपलं पूर्ण अनुभवाचं गाठोडं तयार होतं. आणि याच्यामुळे तुकोबरा आहे, नेमकं फायदा होतो काय? ह्याचा फायदा एकच आहे, आपल्या वाणीमध्ये कुठंही दुसरं बोलणं सुद्धा येत नाही. केवळ भगवंताशिवाय भाषा तयार होत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका
तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी शुद्ध जनार्दनी जनी साधना पर्व काल साधना पर्व काल शुद्ध जना गणे जने शुद्ध जना गणे जने साधना पर्व काल साधना पर्व काल गेला अंतरीचा गेलांतरीचा मळ गेलांतरीचा मळ
विनया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठोबा रखुमाई. जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा रखुमाई. समाधी घेतली किंवा ज्ञानोबराय होते त्यावेळेला सुद्धा आपण भजन करत होतो, आळंदीला जात होतो. छातीवर हात ठेवून सांगा, काही काळजी नाहीये का? आता आपण जे आरती भजन करतो पिऊन पडत नाही, त्याचा अर्थ आपण सुद्धा त्यावेळेला भजन केलेलं आहे. ज्ञानोबराय आपण पाहिलेले आहे नाही का? मी तर नेहमी सांगतो, आपण समजा आत्ता नाही ज्ञानोबराय पाहिले, पण आपण छाती ठोकपणे सांगतो आम्ही काळे बाबा पाहिले, आम्ही कारभारी बाबा पाहिले नाही का? हे सुद्धा संतच ना. ज्ञानोबरायच्या रूपाने जोग महाराज पाहिले, आता आमचे मारुती बाबा. स्पष्ट तुम्ही बघा, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवशवते सुखाचे कोंब. अशी अनुभूती आजही आपण घेऊ शकतो, फक्त ती दृष्टी पाहिजे मायबापो नाही का? ती दृष्टी मिळाली की आजही आपण ती पाहू शकतो. ज्ञानोबराय ज्ञानस्वरूपाने ज्ञानोबराय होते. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव वैराग्य. आम्ही ना पाहिलं, तुकोबाराच्या रूपाने पाहिलं, गोरोबा काकाच्या रूपाने पाहिलं नाही का? काय त्यागी वृत्ती आजही अनेक महात्म्यामध्ये आहे. आपण शोधत नाहीये, आपण डुप्लिकेटच पाहतो का? स्वतः डुप्लिकेट आहे तोपर्यंत डुप्लिकेटच नादाला लागतो. आणि ज्या वेळेला आपण ओरिजिनल व्हाल ना, त्यावेळेला तुम्हाला डुप्लिकेट आवडणार नाही. अशी गंमत आहे. म्हणून शुद्ध चिंतन ज्या वेळेला घडतं त्यावेळेला देहावर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. चित्तामध्ये परमात्मा येतो. देव तिळी म्हणजे चित्तात आला, गोडे गोड जीव झाला, त्याचा परिणाम. तुकोबाराय म्हटले, माझ्या आता वाणीमध्ये सुद्धा देवाच्या चिंतनाशिवाय दुसरं काय येत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल नाही का? येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. कधी कधी काय असतं, वाणी असते ज्ञान नसतं, अनुभव समाधानाचा नाही. कधी कधी ज्ञान आहे वाणी नाही, समाधान नाही. पण ज्या ठिकाणी वाणी आहे आणि ज्ञानही आहे तिथं समाधान नक्की आहे. म्हणून ज्ञान होणं गरजेचं आहे. ते ज्ञान झालं तुकोबारायला, म्हणून तुकोबाराय अनुभव सांगतायत. तुका म्हणे वाणी, फक्त आपण या मुखाने भगवंताचं नाम घेऊ शकतो. मायबापो हो, आपल्याला निर्गुण प्राप्त होत नाही. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, फक्त ती ओळखण्याची वस्तू आहे, ते जाणण्याची वस्तू आहे. ज्ञान निर्गुण परमात्मा हे जाणण्याची वस्तू आहे. काहीच करता येत नाही, पण नाम मात्र घेता येतं. आणि ते नाम ज्याच्यामध्ये आहे त्या देहाला आपण पाहू शकतो, त्या देहाचं आपण अनुकरण करू शकतो. म्हणून जे चिंतन ज्या देहामध्ये आहे त्याला आपण महात्मा म्हणतो, किंबहुना विभूती म्हणतो. अशा त्या विभूती भगवंताचं चिंतन करतात. तुकोबाराय कधी अनुभव आला असेल म्हणून म्हणतात की बाबा ते देहाने आता दिसत नाही आहे, पण त्यांच्या कीर्ती मात्र आपण पाहू शकतो, ऐकू शकतो आणि अनुभव घेऊ शकतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामादी. म्हणून त्या साधू संतांचा अनुग्रह, त्या साधू संतांचं जीवन डोळ्यापुढे ठेवून तुकोबारायने आज आपलं काय बदल झाला जीवनामध्ये तो गोड या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, तुकाराम तुकाराम राम तुकाराम तुकाराम तुकाराम